नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत वांग्याचा रस्सा कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। वांग्याचं कालवण बनवण्यासाठी मी हे 7-8 वांगी घेतलेली आहेत। वांग्याचे काटे काढून घ्यायचे, देठ कापून घ्यायचे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। सगळ्या वांग्याचे असे काटे आणि देठ आपण काढून घेऊया। झालेले आहेत काटे काढून। आता वांगी आपण अशी मधोमध उभी चिरून घ्यायची आहेत। 4 भाग करायचे वांग्याचे। वांगी तर एकदम कोवळी आहेत आणि कापून झाल्याच्या नंतर पाण्यामध्ये टाकायचे, त्यामुळे काय वांगी काळी पडत नाहीत। अशा प्रकारे आपण सगळेच वांगी कट करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही। आता हे वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट 1 वाटी घेतलेला आहे। 3 चमचे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला, जिरा पावडर आणि काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। मी घाटी मसाला 4 चमचा घालणार आहे, कारण हा मसाला तिखटाला कमी आहे। दिसायला फक्त लाल भडक दिसतोय, पण तिखट जास्त नाही आहे, त्यामुळे मी 4 चमचे घातलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। भरपूर सारी कोथिंबीर घातलेली, मला कोथिंबीर खूप आवडते। आणि हे सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला ओलसर असल्यामुळे याच्यामध्ये तेल किंवा पाणी टाकण्याची गरज भासली नाही। बरोबर मसाला मिक्स होतोय सगळा। आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही मी कसा भरते वांग्यामध्ये मसाला। दाबून बसवायचा असा मसाला। सगळी अशाच पद्धतीने सगळी वांगी मी भरून घेणार आहे। आणि ही वांगी कोवळी आहेत, त्यामुळे शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही या वांग्याला। चवीला तर वांग खूप 1 नंबरच लागतं। झालेली आहेत वांगी भरून। आता पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। दीड पळी तेल घातलेलं आहे मी। कढीपत्ता घातलाय, लसूण, कोथिंबीर आणि जिरं ह्याचं जाडसर मी वाटण करून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे। त्याने कालवणाला खरंच खूप छान चव येते। चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। नंतर ही वांगी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। भरून घेतलेली वांगी सगळी त्याच्यात टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं। तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्यायची। हा शिल्लक राहिलेला मसाला तोही मी टाकून घेतलाय त्याच्यामध्ये। पुन्हा एकदा वर खाली करून घेऊया वांगी। आणि हे मसाल्याचं पाणी जे आहे तेच मी ताटामध्ये ठेवून पातेल्यावर ठेवलेलं आहे। गरम झालं की ते पाणी आपण वांग्यामध्ये घालणार आहोत। आणि हे गरम केलेलं पाणी आपल्याला किती रस्सा हवा त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। झाकण ठेवून मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं आपण वांग शिजवणार आहोत। बघूया आपण वांग शिजलेलं आहे का। वांग जास्त गाळ पण शिजवायचं नाही, कालवणाची चव जाते। वांग छान शिजलेलं आहे। रस्साही मस्त झालेला आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही झालेला रस्सा। परत वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत। मिक्स करून घ्यायचं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.